विनंती आहे। तसेच आमची एमपीसी आयोगाला देखील विनंती आहे की या परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावं। आमची एवढीच मागणी आहे। त्याचनंतर जी स्टेनोग्राफरचं पद रद्द करण्यात आलेलं आहे ते पुनर्जीवित करून पुन्हा त्या भरतीला सुरुवात करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे। कारण स्टेनोग्राफरचं हे पद किंवा स्टेनो करण्यासाठी आम्हाला 4 वर्षांचा कालावधी लागतो। आम्हाला 120 पास होण्यासाठी टोटल 3 ते 4 वर्षांचा कालावधी जातो। एवढे वर्ष आम्ही जेव्हा मेहनत करतो आणि ते पद आता मृत घोषित केले जातं तेव्हा आम्ही जायचं कुठं, हा आमचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। तर यासाठी देखील आयोगानं याच्यावरती विचार करावा। माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने देखील या गोष्टींची दखल घ्यावं। कारण हा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत जे 4 वर्ष शहरामध्ये येऊन स्टेनो 3 ते 4 वर्ष करतात आणि ते पद अचानक रद्द केले जातं तर आम्ही जायचं तरी कुठं, हा महत्वाचा प्रश्न आहे। याच्यावरती सरकारने दखल घेणं खूप गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर जे पोलीस भरती होत आहेत नियमित होत नाहीयेत, जागा डिक्लेअर केले जातात, भरती प्रत्यक्षात 50,000ची भरती जाहीर केली जातात, प्रत्यक्षात निघतात 10,000 जागा। तर यावरती देखील सरकारने याच्यावरती विचार करावा अशी आमची विद्यार्थ्यांकडून कळकळीची विनंती असेल। एवढेच आमची मागणी या ठिकाणी असेल। आणि आपला हा 16 जुलै रोजी आम्ही मोर्चांचं आयोजन नांदेड या शहरामध्ये केलेलं आहे। नांदेडमधील सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी आम्ही एकत्र जमून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत। मार्ग कृती समिती नांदेड जिल्हा आयोजित सद्यस्थितीत महाराष्ट्राचा आक्रोश परीक्षांचा आक्रोश यांनी स्वतःच निर्मित केलाय आणि त्या निमित्ताने उद्या 16 जुलै रोजी गुरुवार नांदेड येथे हा महामोर्चा आयोजित केला। या महामोर्चाच्या माध्यमातून ज्या राज्यात पेपरफुटीची मालिका चालू आहे आता संबंध देशभर ही मालिका पोहोचली आहे। त्यामुळे येत्या काळात गुणवत्ता उमेदवारांना न्याय मिळावा या दृष्टीने यापुढे राज्यातील एमपीएससी मार्फत गट ब आणि गट क ह्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात यावं आणि विशिष्ट कालमर्यादेत तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळेतच रिक्त पदांची जाहिरात आली पाहिजे। 17,000 पदांची आज राज्य सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही, अशा स्थितीत 17,000 पदांची रिक्त पदे असूनही पोलीस भरती जाहिरात अद्याप प्रकाशित नाही। हजारो शाळा बंद पडतायत। एकीकडे शिक्षकांची पदे अजूनही कोरोना कालावधी जाऊन सरकार जागं झालं नाही। 80% वित्त विभागाच्या मान्यतेवरून 100% वित्त विभागाची मान्यता करण्यात आली नाही। एकंदरीत या देशाच्या संशोधकांचं श्रेय चंद्रयान मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत दिल्लीच्या डेटापासून घेतले, पण त्याच धर्तीवर आज सारथी भारती, TRTI, महाज्योती, अमृत या काही संस्थांचे विद्यावेतन थांबवून ठेवले आणि ते विद्यावेतन प्रलंबित असलेले तात्काळ अदा करण्यात यावं। नवीन वर्षातील जाहिराती तात्काळ प्रकाशित करण्यात याव्या। स्टेनोची जी पदं ज्या संस्थांना खैरात वाटावी तशी शेकडो संस्थांना मान्यता दिली। हजारो उमेदवार कारखान्यातून उत्पादनासारखे बाहेर पडावे तसे हजारो उमेदवारांना बेरोजगारीची नाही तर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। त्या उमेदवारांचे जे पद मृत घोषित करण्यात आलं आहे त्या पदांना पुनर्जीवित करून तात्काळ स्टेनोच्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा। आणि यासोबतच आम्ही शेवटची मागणी केली आहे, राज्यामध्ये सर्व विभागात 2.25 लाख पदे रिक्त आहेत, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय आणि उमेदवारांची वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर येऊन ओलांडून जाते। कित्येक उमेदवारांनी मृत्यूला जवळ केले। अशा स्थितीत 2.25 लाख पदे रिक्त असून सुद्धा दोन्ही पंचवार्षिक सत्ता उपभोगणाऱ्या सरकारने 75,000च्या मेगा भरतीचं केवळ आतापर्यंत गांजरच दाखवलंय। या सर्व आक्रोश घेऊन आता आम्ही उद्याला 17 तारखेला या युवकांच्या 16 तारखेला जॉब विचारतो। आमच्या मोर्चाचं लॉंग मार्च आहे। मोर्चाचं ठिकाण आहे मार्केट कमिटी, नवा मोंढा मैदान, नांदेड ते जिल्हा अधिकारी कार्यालय इथे समारोप होईल। तर सर्व परीक्षार्थींना एकच आवाहन करू शकतो, हा हक्काचा आपल्या लढ्याचा कुटुंबाच्या भविष्याचा लढा आहे आणि आज फक्त एका परीक्षेचा विषय नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून होते ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या देशाच्या यंत्रणा व्यवस्थितरित्या पारदर्शकपणे चालल्या पाहिजे। उद्याच्या पिढ्यांना आपल्याला सुरक्षित हा देश सोपवायचा आहे। यासाठी सर्व परीक्षार्थींनी नाही तर पालकांनी सुद्धा, सर्वसामान्य जनतेने सुद्धा या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लक्षणीय प्रमाणात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं।